हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया. मी ऋतुजा लावरे आमच्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण 7th स्टँडर्डची इंग्लिशची टेस्ट नंबर 3ला सुरुवात करणार आहोत. द टेस्ट इज फॉर 20 मार्क्स. सो लेट्स स्टार्ट इट. क्वेश्चन नंबर 1 आहे, मेक मीनिंगफुल सेंटेन्सेस फ्रॉम गिवन वर्ड्स. तर आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहेत की ज्यांच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, काही मीनिंगफुल सेंटेन्सेस क्रिएट करायचे आहे, बनवायचे आहे. तर बघा, ईट, फ्रूट, व्हेजिटेबल्स. तर आपल्याला इथे 3 वर्ड्स दिलेले आहेत की ज्यांच्यापासून आपल्याला एक लाईन तयार करायची आहे. तर बघा, आपण एक लाईन तयार करूया. इथे काय दिलेलं आहे, ईट, फ्रूट, व्हेजिटेबल्स. ओके, तर आपण याच्यापासून लाईन तयार करू शकतो. ईट, वी शुड हॅव टू ईट हेल्दी. वी शुड हॅव टू ईट फॉर हेल्दी डाएट. वी शुड हॅव टू ईट फ्रेश फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. तर आज आपण अशी एक लाईन तयार करू शकतो. मग ओके, आपण काय खाल्लं पाहिजे, वी शुड हॅव टू ईट फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. ओके, त्यानंतर पुढे एक लाईन दिलेली आहे. पुढे काही वर्ड्स दिलेले आहेत बघा, हॅपी, विश, न्यू, इयर, न्यू. तर बघा, आपण काय याच्यापासून लाईन तयार करू शकतो, विश यू अ व्हेरी हॅपी न्यू इयर. तर आपण अशी लाईन करू शकतो, विश यू अ व्हेरी हॅपी न्यू इयर. ओके, तर अशा प्रकारे आपण इथे सेंटेन्स प्रिपेअर करू शकतो. इट्स फॉर द 2 मार्क्स. त्यानंतर जाऊया आपण आपल्या पुढच्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 2 आहे, राईट अपोजिट वर्ड्स ऑफ. आता यासाठी आपल्याला अपोजिट वर्ड्स राईट करायचे आहे. तर बघा, सेमच्या ऑपोजिट वर्ड काय आहे, सेमच्या ऑपोजिट वर्ड डिफरंट, आणि इनसाइडच्या ऑपोजिट वर्ड काय आहे, आउटसाइड. सो तसं तुम्ही तिथे राईट करायचं आहे. तर बघा, सेमच्या ऑपोजिट वर्ड काय आहे, डिफरंट, आणि इनसाइडच्या ऑपोजिट वर्ड आहे आउटसाइड. ओके, इट्स फॉर 2 मार्क्स. ओके, त्यानंतर जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. पुढचा क्वेश्चन आहे 3, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर आपल्याला काही वर्ड्स आहेत दिलेले आहेत की जे आपल्याला अल्फाबेटिकली ऑर्डरने काय करायचे आहे, पुट करायचे आहे. तर चला आपण करूया आता. बघा, प्ले, पॅरेंट्स, ईच, स्टील, लिव्स, ग्रास. तर आता काही वर्ड्स दिलेले आहेत आपल्याला की जे आपल्याला अल्फाबेटिकली ऑर्डरने काय करायचे आहे, राईट करायचे आहे. तर चला मी राईट करते इथे. तर बघा, ABCDE, यापैकी ई आहे इथे, म्हणून आपण ईच हा शब्द इथे फर्स्ट लिहिणार आहोत. त्यानंतर ABCDEFGG. ओके, ग्रास आहे इथे बघा, ग्रास, मग आपण ग्रास. त्यानंतर जी झाला, तर आपण जे झालेले वर्ड्स आहेत त्यांना आपण क्रॉस करूया म्हणजे ते लक्षात राहतील आपल्या. ओके, हे 2 वर्ड्स झालेले आहेत. त्यानंतर पुढे काय आहे, पुढे आहे ABCDEFG HIJKL. L फॉर लिव्स, LEAVES. ओके, लिव्स. त्यानंतर पुढे काय आहे, LMNOP. ओके, पी साठी 2 वर्ड्स आहेत, PLAY आणि पॅरेंट्स. ओके, आणि लास्ट राहिला आहे स्टील. ओके, तर आपण अशा प्रकारे कंप्लीट केलं आहे अल्फाबेटिकल ऑर्डरनी. त्यानंतर पुढे आहे बर्ड, बर्ड्स, फ्लाईट, हेअर, गीस, ग्रुप, पर्सन. तर बघा, B फॉर बर्ड्स, बर्ड्स. त्यानंतर ABCDEF, F आहे फ्लाईट, FLIGHT, फ्लाईट. ABCDEF G फॉर गीस. ओके, ABCDEFG. ग्रुप पण आहे, GROUP, ग्रुप. ABCDEFG, H फॉर हेअर, and last one is person. Okay,
तर अशा प्रकारे आपण काय केलं आहे, जे खाली दिलेले जे वर्ड्स आहेत ते आपण अल्फाबेटिकली ऑर्डरनी काय केले, पुट केलेले आहेत. ओके, त्यानंतर जाऊया आपण आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. पुढचा क्वेश्चन आहे पंक्च्युएट द सेंटेन्सेस. तर बघा मी इथे पंक्च्युएशन्स टाकलेले आहेत. इथे आपण टाकलेलं आहे त्यानंतर ओ नो यू आर टू काइंड प्लीज स्टे फॉर लंच टुडे फुल स्टॉप. त्यानंतर कम आय विल शो यू, इथे पण फुल स्टॉप. त्यानंतर जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे आपण. क्वेश्चन नंबर 5 आहे मेक ॲडवर्ब्स फॉर. काही वर्ड्स दिलेले आहेत आपल्याला. स्लो आहे, क्विक आहे, या वर्डसाठी आपल्याला काय करायचं आहे, ॲडवर्ब्स तयार करायच्या. मेक ॲडवर्ब्स. तर बघा स्लोसाठी स्लोली हा ॲडवर्ब आहे आणि द क्विकसाठी क्विकली. त्यानंतर जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. दिस इज अवर लास्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. राईट अ लेटर टू युअर फ्रेंड अबाउट वंडरफुल बुक यू हॅव रीड जस्ट नाउडेज. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या फ्रेंडसाठी एक लेटर राईट करायचं आहे. अबाउट वंडरफुल बुक यू हॅव रीड. तुम्ही आत्ताच एक बुक रीड केलेला आहे की त्याबद्दल तुम्हाला तुमच्या फ्रेंडला लेटर राईट करायचं आहे. सो क्वेश्चन नंबर 6 इज राईट अ लेटर टू युअर फ्रेंड अबाउट वंडरफुल बुक यू हॅव रीड जस्ट नाउडेज. तर 5 मार्क्ससाठी लेटर रायटिंग आहे अँड तुम्हाला काय करायचं, तुमच्या फ्रेंडला तुम्ही एक वंडरफुल बुक रीड केलेला आहे त्याबद्दल तुम्हाला तुमच्या फ्रेंडला लेटर राईट करायचं आहे. तर बघा इथे बघा मी लेटर राईट केलेला आहे. इथे तुम्ही अशा प्रकारे तुमचं ॲड्रेस वगैरे राईट करायचा, डेट काय आहे ती राईट करायची. त्यानंतर आपण लेटर रायटिंगला सुरुवात केली. डिअर स्नेहल, हाऊ आर यू? आय एम फाईन हेअर. हाऊ आर यू स्पेंडिंग युअर लॉकडाऊन? Now I am really enjoying lockdown because I started to reading books. Now I am reading a wonderful book. The name of book is Wings of Fire. The writer of this book are Dr. APJ Abdul Kalam. In this book, he described his entire life story. His journey gives motivation to students. Snehal, you also read this book. Do write letter soon. Yours loving, Pihu. तर अशा प्रकारे आपण काय केलं, लेटर राईट केलेला आहे. कोणासाठी? स्नेहलसाठी. ओके, त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. राईट द स्टोरी विथ गिवन क्ल्यूज. तर आपल्याला काही क्ल्यूज दिलेले आहेत बघा. अ विलेज, केअर फ्री बॉय, शिप्स, बॉय डिडंट वॉन्ट टू टेक केअर ऑफ शिप्स, ऑलवेज रन अँड प्ले, डिसाइडेड टू हॅव फन, वोल्फ विलेजर्स, सी नो वोल्फ, next day same cried, villages left angrily, wolf attacked ships, villagers thoughtful, a boy lost all ships. तर बघा एक आहे ना मुलाची आपल्याला त्यांनी एक स्टोरी सांगितलेली आहे आणि आपल्याला काय करायचं, इथे क्ल्यूज दिलेले आहेत काही. त्या क्ल्यूजवरून आपल्याला एक स्टोरी प्रिपेअर करायची आहे फॉर 5 मार्क्ससाठी. ओके, तर स्टोरी आपण मी राईट केलेली आहे, ती तुम्ही राईट करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. तर बघा आपण स्टोरीला नाव दिलेलं आहे अ लाय बॉय. ओके, तर आपण स्टोरीला सुरुवात करूया. वन्स देअर वॉज अ विलेज. तर बघा once there was a village named Tarapur. Okay, there was a carefree boy that have many ships. त्याला खूप मेंढ्या असतात. But didn't want to take care of ships. तो त्यांची काळजी घेत नाही. He always wanted to run and play one. Okay, तो त्याला ऑलवेज काय पळायला किंवा खेळ खेळायला आवडायचं. तो नेहमी मार्ग शोधायचा त्यासाठी. One day he was grazing his ships. तो त्याच्या एक दिवशी मेंढ्यांना चरायला घेऊन गेला. He decided to have run. आणि त्याने काय त्याने ठरवलेलं की आपण काय करायचं, खेळायचं, रन करायचं. ओके, त्यानंतर सो ही शाउटेड लाऊडली, सॉरी इथे फन आहे. ओके, तर त्याने काय केलं, त्याने विचार केला, मोठ्याने ओरडला तो आणि काय ओरडायला लागला की लांडगा आला, लांडगा आला. वोल्स म्हणजे काय, लांडगा. ओके, वोल्स ऑल द विलेजर्स इज गॅदर्ड देअर. ओके, सगळे विलेजर्स काय आले तिथे जमा झाले. टू सेव्ह हिज शिप्स, म्हणजे त्याला सगळ्या गाववाल्यांना वाटलं की आपण याच्या मेंढ्यांना वाचवू. मग ते आले, बट दे डिडंट फाउंड एनी वोल्फ. पण त्याने तिथे कोणत्याही प्रकारचा लांडगा बघितला नाही. नेक्स्ट डे द बॉय
सेम क्राईड ओके बट विलेजर्स इग्नोर्ड हिम. दुसऱ्या दिवशी बॉयनी परत पुन्हा तेच केलं पण विलेजर्सने काय केलं, इग्नोर केलं त्याला. रिअली वोल्फ अटॅक आणि दुसऱ्या दिवशी खरंच वोल्फने काय केला, त्याच्या शिप्सवर अटॅक केला. मग त्यावेळेस ही क्राईड ऑन विलेजर्स टू सेव्ह हिज शिप्स. त्यावेळेस तो ओरडू लागला की वोल्स आला ओके म्हणजे लांडगा आला. विलेजर्सला सांगू लागला पण त्यावेळेस त्यांना वाटलं की हा मागच्या वेळेस सारखंच आपली मस्करी करतोय म्हणून काय केलं, बट नो वन कम फॉरवर्ड ओके, कोणीच आलं नाही. एव्हरीवन थॉट दॅट ही इज मेकिंग फूल. सगळ्यांना वाटलं की हा पुन्हा आपल्याला पुन्हा येड्यात काढतोय ओके. अँड इन दिस वे बॉय लॉस्ट ऑल शिप्स. आणि अशा प्रकारे त्याच्या मदतीला कोणीच नाही आलं आणि त्याने त्याच्या सगळ्या मेंढ्या काय केल्या, गमावून बसला. तर स्टोरीचा मोरल काय आहे, डोंट स्पीक लाय ऑलवेज स्पीक ट्रू. म्हणजे नेहमी खरं बोलावे, खोटं कधी बोलू नये. अशा प्रकारे आपण इथे काय केली, स्टोरी राईट केलेली आहे. तर अशा प्रकारे आपला इथे लास्ट क्वेश्चन होता तो संपलेला आहे. अशा प्रकारे आपण 7th स्टँडर्डची टेस्ट नंबर 3 कंप्लीट केलेली आहे. तर रोज नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. कीप वॉचिंग.